कारण कसे ना मॅडम, सर हे सगळं त्यांच्या संसारासाठी करत होते. आता संसार चालवण्यासाठी एखादा माणूस एवढी मोठी रिस्क घेतोय, कोणी टाइमपास म्हणून तर नाही ना करत. आणि डेअरिंग लागते या सगळ्याला. नाही तर माझा नवरा बघा ना, काम सुटलं तेव्हापासून नशिबाला दोष देत फक्त दारूच पीत बस. म्हणून मला भीती वाटली की मी जर सरांचं सगळ्यांना सांगितलं, त्यांचं काम गेलं तर मग ते पण असं काहीतरी करतील. म्हणून नाही सांगितलं मी कुणाला. आणि काय ना मॅडम, आता मी इतकी वर्ष काम केलंय इथे, सगळ्या नटनट्या पाहिल्या, पण कितीतरी लोक उगाच टाइमपास म्हणून काम करतात, खरं काम नाही करत. पण सर खरं काम करत होते, म्हणून त्यांची मदत करावीशी वाटली मॅडम. बाकी काही कारण नाही, खरंच आई शपथ दुसरं काही कारण नाही. कुणीतरी कोणाला फक्त माणुसकी म्हणून मदत करते ह्यावर विश्वास बसत नाही हल्ली. त्यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे असंच वाटतं लोकांना. पण मला अजिबात शंका उरलेली नाही. थँक्यू. थँक्यू. अगं तू होतीस म्हणून गेले 6 महिने वैभव हे काम करू शकला. तू नसतीस तर 6 दिवसही जमलं नसतं त्याला. खरंच थँक्यू. तुम्ही मला थँक्यू बोलले मॅडम. आणि सॉरी सुद्धा, मी तुमच्यावर शंका घेतली आणि तुझ्या नवऱ्यालाही खूप बोलले. अगं ते रागाच्या भरात मी नाही मॅडम, मी समजू शकते मॅडम. आणि ते जे वागलेत ना त्यांची शिक्षा भेटली त्यांना. तू नको काळजी करूस, त्याचं व्यसन सोडवायला आम्ही मदत करू तुला. थँक्यू मॅडम. ताई, मॅडम त्या ज्या तयार होत आहे. मॅडम, तुमचं काम खूप छान झालं. खूप इच्छा होती तुम्हाला भेटायची. मॅडम, एक ऑटोग्राफ मिळेल? मिळेल ऑटोग्राफ? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर
अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही. मी सांगतो तुला, मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?